अनेक वर्षानंतर त्या शिक्षिकेचा एक विद्यार्थी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाला आणि त्या विद्यार्थ्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्या शिक्षिका ज्या आहेत त्या तिथे गेल्या. यापूर्वी कधीही त्या कुठल्याही व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेल्या नव्हत्या. तिथे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे मित्र आणि मैत्रिणी खूप सारे त्या ठिकाणी जमले होते. सर्व मित्र पुढे होऊन त्या विद्यार्थ्याचं अंत्यदर्शन घेत होते, त्याला प्रणाम करत होते आणि हळूहळू सर्व विद्यार्थी संपल्यानंतर या शिक्षिकाही गेल्या आणि आपल्या त्या विशेष विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी अंत्यदर्शन घेतलं. थोडं बाजूला झाल्यानंतर एक सैनिक त्यांच्याजवळ आला आणि तो म्हणाला, तुम्ही संजयच्या गणिताच्या शिक्षिका होता का? त्या शिक्षिकेने जेव्हा होकार दिला तेव्हा तो म्हणाला, संजय नेहमी तुमच्याबद्दल खूप बोलत असायचा. थोड्या वेळाने अंत्यविधी झाले. हळूहळू सर्व विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या जवळ आले. संजयचे पालकही तिथे आले आणि म्हणाले की आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. त्यांनी आपलं पाकिट खोललं. त्याच्यामध्ये एक कागद म्हणजे 2 कागद मध्ये चिटकवलेला असा कागद बाहेर काढला आणि म्हणाले की हा कागद आम्हाला संजयच्या जवळ सापडला. त्याने आयुष्यभर हा कागद सांभाळून ठेवला होता. तुम्हाला हा कागद आठवतच असेल. त्यावेळी त्या शिक्षिकेला वर्गामध्ये घेतलेल्या त्या ॲक्टिव्हिटीची आठवण झाली की त्याने ॲक्टिव्हिटी म्हणून जी घेतली होती आणि तो कागद जो प्रत्येक विद्यार्थ्याला दिला होता तो हा कागद होता. त्यावेळी संजयची आई म्हणाली की मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक असा विचार जो आहे तो त्यांमध्ये निर्माण केला. हळूहळू अर्जुन पुढे आला आणि स्मित हास्य करून म्हणाला की हा कागदही माझ्याकडे आहे. पुढे यशची पत्नी समोर आली आणि ती म्हणाली की आमच्या लग्नानंतर यशने हा कागद मला आमच्या लग्नाच्या अल्बममध्ये ठेवण्यासाठी दिला. तर रेश्मा पुढे आली आणि ती म्हणाली की हा कागद माझ्या डायरीमध्ये मी ठेवलेला आहे. त्या ठिकाणी ज्योती पुढे आली आणि तिने हळूच आपली पर्स खोलली आणि त्यामध्ये घड्या केलेला चुरघळलेला असा कागद बाहेर काढला आणि म्हणाली की हा कागद मी नेहमी माझ्याकडेच जपून ठेवलेला आहे. हा कागद कायम माझ्या सोबतच असतो. सगळ्या मुलांनी सांगितलं की आपले सगळ्यांचे कागद हे आपल्याकडे आहेतच. हे सर्व जेव्हा बघितलं तेव्हा त्या शिक्षिकेच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झाल्या. ती त्याच्यावर कंट्रोल करू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण जेव्हा एकमेकांना बघतो तेव्हा आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीमधले दोष पटकन दिसत असतात. काही वेळा हे दोष जे आहेत ना आपण आत्मसात करतो, परंतु आपल्या कधी लक्षात येत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये असा एखादा गुण असतो की तो आपल्याला आवडणारा असतो. असा गुण जो आहे की तो आपण त्याच्याकडून घेतलाही पाहिजे. त्या गुणाच्या संदर्भात आपण कधीतरी बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आवडणारा आहे. ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची पुंजी ठरू शकते की मी खरंच एखाद्याला आवडतो का, मी खरंच एखाद्यासाठी एवढा महत्त्वपूर्ण आहे का. विद्यार्थी मित्रांनो, जे पेराल तेच उगवत असतं. प्रत्येकाकडे गुणदोष असतातच, सगळ्यांकडे दोष असतात. तुमच्यामध्ये सुद्धा दोष आहे, पण ते जे दोष आहे ते बाजूला सारून चांगल्या गुणाची कदर करणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? विचार करा.